महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. आता आम्हाला थोडंसं हे विचारायचं आहे की आता या सर्व गायींना आपण कशा पद्धतीचं फीड किंवा काय देत असतो यांना. आता दादा ह्यांना आपण पहिला कसं आहे, आपण लंपीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे दादा, आपले खरोखर लईच चांगलं कालवड डेथ झाली, वारली. ते वीरा म्हणून नावाचे कालवड होते. परत दादा त्याच्यानंतर आम्हाला जरा लईच मनाला लागलं की असं आपण एवढं कष्ट करून करताना हे जर प्रॉब्लेम येत असेल तर कसं आपण भविष्यात, कारण आपल्याला दादा 50-60 असं सिलेक्टिव्ह करायचं आहे. ह्याच्यात कसं आपण स्टेप ठेवायचं, एवढं चांगलं असं जर होत गेलं तर. परत दादा योगायोग ह्यांचा आशीर्वादानं आम्हाला बेळगावमध्ये जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे आपलं, गव्हर्नमेंट जे बजेट सँक्शन करणार असतात, त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की असं असं माझं गोशाळा आहे. त्यांचं माझं चांगलं ओळख आहे दादा गव्हर्नमेंट ऑफिसरांची. मग मला कॅटल फीडचं माझं स्वतः गायींसाठी एक 2.5 ते 5 HP आपल्याला फॅक्टरी करायचं आहे बारका, जेणेकरून आपल्या गायींना चांगलं खाद्य भेटल. ओके. मग योगायोग दादा ते एवढं चांगलं माणसं होते. ते मुजामीन बाडकर एक मुसलमान असून त्यांनी म्हटले आपल्याला की असं असं तुम्ही एवढं मोठं काम करताय खिलारमध्ये आणि एवढं तुमचं मोठं विचार आहे, तुम्हाला आम्ही 75-60% सबसिडीमध्ये 50 लाखाचं तुम्हाला आजच मी लिहून देतो मॅनेजर आपले, आणि तुम्ही खरोखर तुमच्यासोबत मोठं शेतकरीचं पण फायदा करून द्या. तुम्ही खरोखर याच्यात भरपूर अभ्यास घेतले, तुमचा पंजाबपर्यंत नेटवर्क आहे, तुम्ही मोठं फॅक्टरीज टाका म्हणून दादा आपल्याला त्यांनी सँक्शन लेटर हाताना दिले. ओके, बेस्ट. मग तेव्हापासून दादा आपण ह्यांचा डाएटवरती कम्प्लीट वेगळंच केलंय दादा. यांना अजिबात चरबी येण्यासारखं आपण काहीच देत नाही, पण स्टॅमिना आणि हेल्थ वाईज तर भरपूर त्यांना बेनिफिशियल असलं आपण टोटल 40-50 टाईपचं मिक्स फीड ह्यांना देतो दादा. ओके. ज्याच्यात कडधान्याला द्विदळ, एकदळ, पेंड आला, मिनरल 16 टाईपचे आले, वनस्पती आला, सगळं असं मिळून दादा एक तसं काउंट करायला गेलं तर 40-50 टाईप व्हरायटीचे आपण खाद्य बनवतो दादा ह्यांच्यासाठी. ते जेव्हापासून आपण बनवलंय तेव्हा आपल्याला एवढं कॉन्फिडन्स आलंय की लंपीसारखं कुठलाही आजार येऊ दे, आम्ही त्याच्यातनं इझिली ट्रीटमेंट करून पार होऊ शकतो. आणि रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम आपला कमी झालाय दादा त्याच्यामुळं. ओके. आणि आपण बाहेर पण विक्रीसाठी पण त्याचं फॅसिलिटी ठेवलंय दादा. देशी गायींचं वेगळं आहे, शर्यत बैलाचं वेगळं आहे, वळू बैलांचं वेगळं आहे, परत आपलं ब्रीडिंग बुलसाठी असतंय ते वेगळं आहे. परत दादा आपलं HF आणि मशीनसाठी मिल्किंग दुधासाठी जे आहे त्यांच्यात चॅलेंज लावून टाईमला 3 लिटरपर्यंत फरक करणारं फॉर्म्युला आपल्याकडे आहे दादा, आणि आता आम्ही उपलब्ध करून दिलोय. आम्ही 5 HPचं सँक्शनला गेलतो, ते आपल्याला मॅनेजर 100 HP हॉर्स पॉवरचं युनिटच करून दिलं दादा. तासाला 4 टन, 5 टन, 3 टन पर्यंत होऊ शकते. ओके. मग आता याच्यामध्ये हे फीड तुमच्या इथं तुमच्या गोठ्यामध्ये उपलब्ध आहे तुमच्या पशूंसाठी, पण तुम्ही जसं म्हटले की हे बाकीच्या गोठ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी देखील उपलब्ध आहे. मग आता महाराष्ट्र कर्नाटकमध्ये ज्यांना गरजेचं आहे तर त्यांना कसं आपण प्रोव्हाइड करतोय दादा? आता आपण पुण्यापर्यंत आपलं फीड गेलंय आणि डिमांड पण आहे. आपण काय करतो दादा, मिरज आपल्याला फक्त 22 किलोमीटर आहे, रोज जाणारं येणारं गाडी भरपूर असते आपल्याकडं. मग आपण पार्सल टाकतो दादा त्यांच्या नावानं, ऑनलाईन पेमेंट घेतो आणि पार्सल हे करतो दादा. आणि बऱ्यापैकी आता सांगोलाला पण एक डीलरशिप दिलंय दादा, तासगावला दिलंय, असं करत करत 10-20 गावाला एक डीलरशिप आपण द्यायला लागलोय दादा. ओके. त्याच्यात जास्त दुधाचं पण घेणार आहेत आणि शर्यतीचं बैलाचं पण घेणार आहेत, वळू बैलाचं, देशी गायचं, असं सगळंच घेणार आहेत दादा. आणि लोकलमध्ये तर प्रत्येक स्वतः इथून इथं आपलं गावात तेवढं देतो दादा, नाहीतर एक डीलर दिलोय दादा आम्ही. ओके. आणि भविष्यात त्याचं पॅम्पलेट करून तुम्हाला पाठवतो, मग ते त्या माणसाला कॉन्टॅक्ट केलं की तुम्हाला, आणि तसं फॅसिलिटीज नाही झालं तर डायरेक्ट आपल्याला कॉल केलं तर पण आपण पार्सल करतो दादा. तर ते फीड कोणत्या नावाने उपलब्ध आहे? श्री गौरी कॅटल फीड म्हणून आहे दादा. ओके. हां. आणि आपलं त्याच्यात टोटल मिनरल मिक्सचर धरून दादा सगळं आहे. वळू बैलांना तर एकदम खासच आहे, गायींना त्यांचं ग्रेड अनुसार त्यांचं जेवढं एनर्जी लॉस होते त्याच्यावर आहे दादा. आणि फार तामिळनाडू, पंजाब पासून रॉ मटेरियल येते त्याला. ओके. असं नाही की आपल्याला लोकल अवेलेबिलिटी असं काही नाही. आपण जे मिनरल्स वापरतोय किंवा जे वनस्पती वापरतोय ते टोटल कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये पण भेटत नसते दादा.
आपण जेवढं होईल तेवढं क्वालिटीचं ह्यांना चारायचं हे आपलं. कारण चरकसंहितामध्ये दादा आपण जर असं आध्यात्मिक दृष्टीनं जर गायीचा विचार केला, पहिला फक्त आम्ही ब्रीडिंग वगैरे एवढं केलो, त्याच्यानंतर आध्यात्मिक पण आपण दादा ह्याच्यात भरपूर अभ्यास केलोय. जेवढं आपलं दावणीचं गाय खुश असते बघा खाऊन पिऊन, तेवढंच खरोखर आपल्याला त्याचं समृद्धी होत असते दादा आपल्यात. मग आपण काय केलोय दादा, जेवढं होईल तेवढं गायींना नॅचरली त्यांना खुश ठेवायचं काम आपण करायला लागलोय आणि अजून करणार पण आहे दादा भरपूर. ओके. आता फीडमध्ये पण दादा कॉटन सीड कंटिन्यू सारखी चारून 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 चांगलं गाय बैल आणि आपलं याच्यापासून दे म्हशी सगळं संपत चाललेत दादा. मग आपलं रिपीट ब्रीडिंगसाठी ह्याच्यासाठी त्यांनी सगळं स्पेशल असं त्याच्यात हे केलंय. ओके दादा, आता आम्ही पाहतोय की बरंचसं ब्रीडिंगचा वळूचं किंवा शर्यत क्षेत्रासाठी तुम्ही फीडचा देखील उल्लेख केला. तर आता हे फीड आम्हाला पाहिजे तर कुठल्या नंबरवर संपर्क करून आम्ही त्या भागात कुठले डीलर आहेत किंवा कसं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे तेवढी माहिती द्या. आता सध्याला तर दादा आपल्यालाच तुम्ही कॉन्टॅक्ट केला, जरी जरा जास्त आपण कामात असल्यामुळं आम्ही फोन नाही उचलला, तर तुम्ही फक्त आपल्याला व्हॉट्सअप थ्रू जरा जास्त कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत जावा. त्याच्यात फक्त तुम्ही मॅटेरियल येतं. आय नीड उदाहरणात सांगतो, कॅटल फीडसाठी तर कॅटल फीडसाठी, ब्रीडिंग संदर्भात तर ब्रीडिंग संदर्भात कॉल जरी केला तर चालतंय. जर नाही उचलला तर व्हॉट्सअपला जर पाठवून ठेवला, ते बघितल्यावर आपण 1 दिवसानं तर होईना आपण रिस्पॉन्स देतोय. मग त्याच्यावर तुम्हाला आपण काय ते सोल्युशन देतोय दादा. ठीक आहे, एकदा आम्हाला तुमचा व्हॉट्सअपचा नंबर सांगा. 9148844885. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा परत एकदा. रोहित नागेंद्र पाटील, शिरगुप्पी, तालुका कागवाड, डिस्ट्रिक्ट बेलगाम. अजून एकदा मोबाईल नंबर सांगतो दादा, 9148844885 आणि अजून एक 7349404878. जर आपला कॉल रिसिव्ह नाही झाला तर नाराज होऊ नका. आपण व्हॉट्सअपवरती मेसेज केला तर 100% आपण 1 दिवसानं तर आपण रिस्पॉन्स 100% त्यांना देऊ. नक्कीच दादा. तर एक गोष्ट आता येथे आवर्जून मला सर्व शेतकऱ्यांना सांगायला आवडेल की नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला बरेचसे प्रश्न तुमचे सुटले असतील, पण कुठले प्रश्न अजूनही तुमच्या मनात असतील तर ते आवर्जून या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आपण रोहित पाटील यांना आवर्जून पुढच्या मुलाखतीमध्ये ते सगळे प्रश्न घेऊन तुमचे जेवढ्या शंका आहेत त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप KHILLAR हे अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवरती सर्वांसाठी उपलब्ध आहे. या ॲपमधली सर्वात मोठी फॅसिलिटी म्हणलं तर स्वतः शेतकरी त्यांच्या दावणीला असलेल्या जातीवंत गाय, बैल, कालवड, खोंड या सगळ्याचे फोटो त्यांचे ते स्वतः टाकू शकतात. खरेदी विक्री असतील, जसं फीड असेल किंवा इतर शेतमाल असेल, अवजारे असेल, हे सगळं करू शकता. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद दादा. आता हे वासरू तुम्ही मागच्या टाइमला जे वीरा म्हणून आपलं आटपाडी बैलाचे कालवड होती ते लंपीमध्ये गेली, मग त्याचाच आठवण म्हणून आपण त्या गायीकडूनच हे खोंड आता 10 दिवसाचा आहे. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.